नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ऑल कोर्सेस। बेसिकली मेजॉरिटी ऑफ सगळेच कोर्सेस या व्हिडिओमध्ये कव्हर होईल। मग तुमचं ते BE असो, BTech, MBA, BCA, बॅचलर ऑफ प्लॅनिंग, बॅचलर ऑफ डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट अँड देन डिप्लोमा कोणता पण असो, पॉलिटेक्निक डिप्लोमा असो किंवा डी फार्मा असो, प्रत्येक गोष्ट कव्हर करूया। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्त आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, कम्युनिटी जी आहे ती जॉईन करून घ्या आपली। तिथं आपण टाईम टू टाईम ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड, करिअर रिलेटेड कंटेंट्सबद्दल अपडेट करत राहतो आणि हे जे PDF फाईल आहे ते पण मी कम्युनिटी ग्रुपमध्ये पोस्ट करून देईल। सेकंड, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल गायडन्स किंवा ॲडमिशन कन्सल्टिंग हवी असेल, त्यांचे काही डाऊट असेल तर त्यांनी गुगल फॉर्म फिल करून द्या, सो दॅट तुम्हाला आमची टीम रीच आउट करेल, व्यवस्थित मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल। आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करू। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। चला, इथे स्क्रीन शेअर होत असेल तर बघा, हे जे सर्क्युलर आहे ना मित्रांनो, हे डायरेक्टली ऑफिशियल सर्क्युलर आहे। इथे तुम्ही वाचू शकता, तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, आणि याची डेट बघा 8 मे 2025 आहे, म्हणजे आता जस्ट एक 8 ते 10 दिवसा अगोदर हे सर्क्युलर आलेलं आहे। आणि याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे, शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे। आणि यामध्ये तुम्ही जे कोर्सेस बघाल ना, मोरऑरलेस सगळेच कोर्सेस ॲड आहे याच्यामध्ये, लाईक फ्रॉम इंजिनिअरिंग टू हॉटेल मॅनेजमेंट, बी डिझायनिंग, बी प्लॅनिंग, BCA, आर्किटेक्चर, MA प्लॅनिंग, MTech, आता ग्रॅज्युएट प्लस पोस्ट ग्रॅज्युएट दोन्हीसुद्धा कोर्सेस याच्यामध्ये ॲड आहे। तुम्ही वाचू शकता की जे कोर्स तुम्ही करणार आहे तो आहे की नाही इथे अवेलेबल। आता आपण बघूया डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे। तर बघा, यामध्ये फर्स्ट डॉक्युमेंट्स लागणार आहे जात और जमात प्रमाणपत्र, जे कास्ट किंवा ट्राईब सर्टिफिकेट म्हणतो आपण, आणि हे रिझर्व कॅटेगरीला लागणार आहे ऑफकोर्स। त्यानंतर लागणार आहे जात आणि जमात वैधता प्रमाणपत्र, कास्ट और ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। आणि यामध्ये ना विद्यार्थ्यांना खूप जास्त कन्फ्युजन राहतं, तर मी क्लिअर करतो। ऑन द बेसिस ऑफ 10th और 12th जर तुम्ही पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेत असाल एक डिप्लोमाला, तर तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही फॉर अ डिप्लोमा ॲडमिशन। पण जेव्हा तुमची डिप्लोमाला ॲडमिशन होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्ही लगेच कॉलेजचं कव्हरिंग लेटर घ्यायचं आणि डॉक्युमेंट्स वगैरे कलेक्ट करून कास्ट व्हॅलिडिटी काढायला टाकून द्यायची। आलं लक्षात? फर्स्ट पॉईंट। आता सेकंड, इथे बघा B लिहिलेलं आहे, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या मागासवर्गीयसाठींच्या राखीव जागेसाठी प्रवेशासाठी मागासवर्गीय उमेदवारांनी जात व जमात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। तर बेसिकली जर तुम्ही ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जर ॲडमिशन घेत असेल तर डेफिनेटली तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे। तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी जर काढली नसेल किंवा काही त्रुटी वगैरे आढळलेली असेल तर ॲज सून एज पॉसिबल तुम्ही त्याचं करून घ्या, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या। त्यानंतर आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, म्हणजेच SC आणि ST व्यतिरिक्त बाकी जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असणारा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं। ओके, हे रिझर्व कॅटेगरीसाठी आहे। त्यानंतर आहे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, ज्याला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणतं, अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, हे सुद्धा लागणार आहे। त्यानंतरचं डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, लाईक इन्कम सर्टिफिकेट, इन केस तुम्ही TFWS थ्रू ॲडमिशन घेतली असेल किंवा जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल, म्हणजे तुम्ही अदर बॅकवर्ड क्लासमध्ये येत असेल तर डेफिनेटली तुमच्याकडे उत्पन्न सर्टिफिकेट्स म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असायला पाहिजे। त्यानंतर आहे पर्सन विथ डिसेबिलिटी, जर तुम्ही PWD थ्रू ॲडमिशन घेत असाल तर ऑथराईज जे त्यांच्याकडनं तुम्हाला हे सर्टिफिकेट असलेलं पाहिजे। तर सैन्य दलातून कॅन्डिडेट असाल तर जे ब्राउचरमध्ये जे मेन्शन केलेलं आहे त्यानुसारचा जो परफॉर्मा राहतो त्यानुसार तुमच्याकडे ते गोष्ट राहायला पाहिजे। तर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये जा, ज्यामध्ये तुम्ही जर समजा आत्ता करंटली जर वर्क करत असाल, जर तुम्ही समजा त्याला काय म्हणतो माझी जर सैनिक असेल तर त्याच्यासाठी परफॉर्मा वेगवेगळे C-D असे परफॉर्माज आहे, ते परफॉर्मा व्यवस्थित वाचा आणि ते परफॉर्मावर तुमचं जे ऑथराईज पर्सनकडनं सिग्नेचर वगैरे ते घेऊन रेडी ठेवा। त्यानंतर आहे ऑफकोर्स तुमचं आधार कार्ड वगैरे, बँक वगैरे लिंक असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही स्कॉलरशिपसाठी वगैरे अप्लाय कराल तेव्हा प्रॉब्लेम नको यायला पाहिजे। आणि वर्किंग प्रोफेशनल जर असेल तर त्यांच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि ना हरकत सर्टिफिकेट, त्यालाच NOC वगैरे म्हणतो, ते सुद्धा तुम्ही काउंट ठेवा, तर तुम्ही रीड आउट करू शकता। आता क्लिअरली त्यांनी नोटीस पण मेन्शन केलेलं आहे, 2016-17 काही लोकांनी फेक डॉक्युमेंट्स, बनावटी डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केले आणि अशा विद्यार्थ्यांची फक्त ॲडमिशन कॅन्सल नाही केली तर त्यांचं इव्हन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे म्हणजे त्यांच्यावर केससुद्धा फाईल करण्यात आलेली आहे। म्हणून कोणतेही अनइथिकल प्रॅक्टिसेस करू नका, कारण गव्हर्नमेंट आपल्यापेक्षा हुशार आहे। तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित विथ व्हॅलिड आणि विथ इथिकलच प्रोसेस करा, उगाचच तुमच्या करिअरमध्ये अशा गोष्टी नको व्हायला पाहिजे। आणि जर अजून पण काही डिफिकल्टीज, डाऊट्स असेल डॉक्युमेंट्सला घेऊन तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, कम्युनिटी ग्रुपला जॉईन करा आणि पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग लागत असेल तर आपला गुगल फॉर्मसुद्धा फिल करा। आणि व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया त्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा। विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन अँड करिअर। थँक्यू।